नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिट झालेले आहेत. 2 दिवस व्हिडिओ नाही आला. मी जरा काही कामामध्ये बिझी होतो, त्यामुळे अपडेट करू शकलो नाही. बट जे पण लाईव्हमध्ये होते त्यांच्यासोबत आपण सगळं काही डिस्कस केलेलं होतं. जो आपला मंडेचा दिवस होता तिथे आपण कोणताही ट्रेड एक्झिट केलेला नाही आहे, कारण की आपला कोणताही सेटअप ॲक्टिवेट झालेला नव्हता. त्यानंतर आपण कालचा जो दिवस होता त्यामध्ये आपण निफ्टीला एक्झिट केलं, त्यामध्ये आपला एकच ट्रेड होता. आज आपण 3 ट्रेड एक्झिट केलेले आहे. बँक निफ्टीमध्ये 2 आहेत आणि एक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिट झालेला आहे. त्यानंतर आपण निफ्टी डिस्कस करून घेऊ. बँक निफ्टीची ओपनिंग आज फ्लॅट होती. हा जो झोन होता ह्याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी बुलिश क्रिएट केली. सेंटिमेंट जे होते ते अपसाईडचे होते. इथे यांनी ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला. एक प्रॉपरली बुलिश इंगल्फिंग कॅन्डल होती, पण याच्याकडे स्पेस नव्हता, कारण की लगेचच पीडीएच लेवल जो होता तो खूप जवळ होता. तर इथे आपण अपसाईडचा ट्रेड जो होता तो होल्ड करून ठेवलेला होता. मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्याच्यावर निघणार किंवा मग इथे एक रेंज क्रिएट करणार, एक डब्ल्यूआरसीने ब्रेकआउट देणार, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिट करू. बट एक्झॅक्टली यांनी इथे एक रेजिस्टन्स फेस केला. सेलर ॲक्टिवेट झाले, यांना डाऊन पुश केलं. हा जो लेवल होता हा इथे ब्रेक झालेला आहे. तर जे ट्रेंड होतं ते न्यूट्रल झालेलं होतं. इथे आपण डिस्कस केलेलं होतं की याच्या खाली जशीच क्लोजिंग देईल तर आपण एक्झिट करू. मला वाटलं नव्हतं की नेक्स्ट कॅन्डलच क्लोजिंग देईल. वाटलं होतं की इथे थोडा वेळ हा थांबेल, एक रेंज क्रिएट करेल, 3-4 कॅन्डल तरी थांबेल, त्यानंतर ब्रेकडाऊन देईल, तर आपण एंट्री एक्झिट करू शकतो. बट आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये एंट्री आपल्याला एक्झिट करून दिली आहे. एक्झॅक्टली या लेवलच्या खाली एक क्लोजिंग दिली. स्ट्रॉंग कॅन्डल होती. डायरेक्टली याच्याजवळ जो स्पेस होता डायरेक्टली पीडीएल लेवल होता. इथे एक्झॅक्टली 1:3चा टार्गेट आपल्याला इझिली दिसत होता. तर जशी त्या कॅन्डलची क्लोजिंग आली आपण ट्रेड एक्झिट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला, कारण की इथनं जर रिव्हर्स झाला असता तर मग ही रेंज होती, या रेंजमध्ये फिरत राहिला असता, मग ज्या साईडने निघाला असता त्या साईडनं आपण एंट्री घेतली असती. बट आपण ही जी एंट्री घेतलेली आहे ते प्रॉपरली वर्क केलेली आहे. एंट्री घेतल्यानंतर लगेचच यांनी बॅक टू बॅक 2 कॅन्डल क्रिएट केल्या आणि जो पीडीएल आहे तो इथे डन करून दिलेला आहे. जे आपलं टार्गेट होतं ते डन झालेलं होतं. जेव्हा इथे एक रिजेक्शन घेऊन यांनी वर क्लोजिंग दिली, तर इथे मी जी पोझिशन आहे ते सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला. जो एसएल मी इथे होता तो उचलून मी ह्याच्यावर लावला. बस नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, डाऊन साईडला आली, पीडीएलला क्रॉस केलं आणि चांगल्या डब्ल्यूआरसीने डाऊन साईडला क्लोजिंग दिली. तर इथे अजून कन्फर्म झालेलं होतं की हा डाऊन साईडला जाऊ शकतो. एक्झॅक्टली यांनी इथे थोडा वेळ टाईम स्पेंड केला, एक स्पाईक लावला, मोठी कॅन्डल क्रिएट केली आणि जो स्ट्रॉंग सपोर्ट लेवल होता त्याला याने टच केलं. मला वाटलंच होतं की इथनं हा रिव्हर्स होऊ शकतो. तर इथे आपल्याला पुन्हा एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल मी इथे लावला होता तो डायरेक्टली उचलून ह्याच्यावर लावला, कारण की ही जी कॅन्डल होती स्ट्रॉंग कॅन्डल होती आणि डॉमिनेट कॅन्डल होती. याच्यावर जर निघाला असता तर डायरेक्टली या सेलरपर्यंत हा गेला असता. एक्झॅक्टली बँक निफ्टीने ते केलं पण आहे. इथे आपण जेव्हा ट्रेल केला, इथनं मार्केट रिव्हर्स झालेला आहे. इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या रेंजमध्ये बुक झाला. त्यानंतर थोडा वेळ थांबलेला आहे, ते स्ट्रक्चर बेंड केला, त्यानंतर पुन्हा अपसाईडला मोमेंटम दाखवलेली आहे. तर इथे आपल्याला एक रिव्हर्सचा सेटअप होता, बट मी एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. या कॅन्डलमध्ये मी एक्झिक्यूट करणार होतो. मला वाटलं की याच्यावर जेव्हा क्लोजिंग देईल तर मी एक्झिक्यूट करेल, बट आणि क्लोजिंग खालच्या साईडने दिली, त्यामुळे टोटली मी याला इग्नोर केलेला आहे. बट हा जो सेटअप आहे हा प्रॉपरली यांनी वर्क केला. एक्झॅक्टली मी सांगितलेलं होतं की ह्या लेवलपर्यंत हा जाऊ शकतो. प्रॉपरली त्यांनी तो जो लेवल आहे तो टच केलेला आहे. इथे यांनी ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला, पीडीएचच्या वर क्लोजिंग देण्याचा प्रयत्न केला. बट नेक्स्ट 2 कॅन्डल जी आहे त्यांनी याला न्यूट्रल केलं. डाऊन साईडला याचा जो लो होता तो ब्रेक केलेला आहे. तर आपला जो सेकंड ट्रेड आहे तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे या लेवलवर, कारण की जर तुम्ही बघाल तर ही जी मुवमेंट आहे हे टोटली झालेली होती. जे सेलर होते ते ऑलरेडी एक्झिट झालेले होते. पुन्हा यांनी जेव्हा डाऊन साईडला आणलं, एक एम पॅटर्न क्रिएट केलं आणि प्रॉपरली एम पॅटर्न क्रिएट करून यांनी डब्ल्यूआरसीने क्लोजिंग दिली, जे की या लेवलच्या खाली क्लोजिंग होती, स्ट्रॉंग क्लोजिंग होती. आणि जर तुम्ही स्ट्रक्चर बघाल तर प्रॉपरली लोअर राईज अकॉर्डिंग स्ट्रक्चर होतं आणि याच्याजवळ जो स्पेस होता तो डायरेक्टली पीडीएल लेवल होता, जो की यांनी डन केलेला आहे. कारण की हे जे हर्डल होते ऑलरेडी न्यूट्रल झालेले होते, कारण की ही जी लेवल होती ही की लेवल अकॉर्डिंग इम्पॉर्टंट नव्हती, त्यामुळे डायरेक्टली जो टार्गेट निघत होतं पीडीएल लेवल होतं. तर आपण जो सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे रिव्हर्सलमध्ये तो आपण एक्झिक्यूट केला या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. आणि आपला जो एसएल होता तो इथे होता. ज्या प्रकारे मी सांगितलं की जो टार्गेट होता ते आपलं पीडीएल लेवल होतं. आणि एक्झॅक्टली डाऊन साईडला आला, आपलं जे टार्गेट आहे ते डन केलेलं आहे. इथे पीडीएलच्या खाली क्लोज करण्याचा प्रयत्न पण केला, बट पुन्हा रिकवर झालेला आहे. तर जेव्हा इथे एक ग्रीन कॅन्डल झाली आणि 2 कॅन्डल होल्ड केल्या, तर मी इथे ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग जो एसएल होता तो डायरेक्टली इथे लावला, कारण की याच्यामध्ये मला तसंही बुक करायचं होतं. मला वाटलं नव्हतं की हा इथे एवढा वेळ थांबेल. मला वाटलं की इथे थोडा वेळ थांबेल आणि डायरेक्टली रिव्हर्स होईल आणि त्यानंतर या रेंजमध्ये फिरत राहील. बट एक्झॅक्टली ही जी डॉमिनेट कॅन्डल होती याला यांनी रिस्पेक्ट केलं. याच्या खालीच आता क्लोजिंग दिलेली आहे. तर ज्या प्रकारे मी सांगितलं की इथे मी ट्रेल केलेला होता, इथनं जेव्हा रिव्हर्स झालं तर इथे लावला जो ट्रेलिंग होता तो या रेंजमध्ये बुक झाला. त्यानंतर मार्केट टोटली या रेंजमध्येच क्लोज केलेला आहे. तर आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज 2 ट्रेड होते बँक निफ्टीमध्ये. फर्स्ट जो होता तो आपण इथे एक्झिक्यूट केलेला होता. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर इथे बुक झालेला आहे. त्यानंतर इथे पण एक एक्झिक्यूट झाला असता, बट ह्या कॅन्डलने प्रॉपर कन्फर्मेशन नाही दिलं, त्यामुळे मी याला इग्नोर केलं. त्यानंतर रिव्हर्सल सेटअप जो आहे तो आपला इथे एक्झिक्यूट झालेला आहे. आपण इथे एक्झिक्यूट केला या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो एक्झॅक्टली या लेवलवर इथे बुक झालेला आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही पण ट्रेड बँक निफ्टीचे समजलेले असतील. याचबरोबर बघून घेऊ की जो नेक्स्ट ट्रेड आहे जो की आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे तो एक्झॅक्टली कुठे एक्झिक्यूट झालेला आहे. ते निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅप अप होती. हा जो क्लोजिंग लेवल होता याच्यावर यांनी ओपनिंग दिलेली होती.
फर्स्ट कॅन्डल याची पण बुलिश होती. मला बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये कन्फर्मेशन वाटत होतं, कारण की याच्याकडे जो स्पेस होता तो अपसाईडने ओपन होता. पीडीएच जे होतं ते खूप दूर होतं, त्या अकॉर्डिंग आपल्याला जो स्पेस होता तो ओपन दिसत होता. पण त्यांनी पण जो आपला सेटअप ॲक्टिवेट करून दिलेला आहे तो डाऊन साईडमध्ये आहे. कारण की जर तुम्ही बघाल इथे यांनी अपसाईडला मोमेंटम केलं, डाऊन साईडला आलं, ट्रेंड न्यूट्रल केला, पुन्हा अपसाईडला गेलं, डाऊन साईडला आलं. या कॅन्डलमध्ये आपण बँक निफ्टी एक्झिट केलेला होता, बट बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये जो सेटअप होता तो क्लिअर दिसत होता. फर्स्ट प्रायोरिटी मी बँक निफ्टीला यासाठी दिली, कारण की आज त्याची वीकली एक्सपायरी होती आणि जो प्रीमियम होता तो मोठ्या प्रमाणात मला दिसत होता. त्या अकॉर्डिंग मी बँक निफ्टीला एक्झिट केलं. बट ही जी कॅन्डल होती ही पण प्रॉपर होती, एक्झॅक्टली ही जी रेंज होती आणि प्रॉपरली काढली आणि जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती. त्या अकॉर्डिंग मी लगेचच याच्यामध्ये पण स्ट्राईक प्राईस चूज केली आणि याच्यामध्ये एक्झिट केलेला आहे. इथे याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिट केला. सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावला. ह्याच्यामध्ये पण माझं जे फर्स्ट टार्गेट होतं ते होतं पीडीएल लेवल. 2 कॅन्डलमध्ये माझं जे टार्गेट आहे ते इथे डन झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा डाऊन साईडला मोमेंटम केली. ज्या प्रकारे बँक निफ्टीची मोमेंटम होती त्याच प्रकारे निफ्टी पण मोमेंट करत होता. प्रॉपरली डाऊन साईडने याने मोमेंटम केला आणि त्या अकॉर्डिंगच कॅन्डल क्रिएट करत होत्या. तर इथे आपल्याला जो ट्रेलिंगचा चान्स मिळाला तो सिक्युअर प्लेससाठी मी इथे लावलेला होता. त्यानंतर डायरेक्टली मी ह्याच्यावर लावला, कारण की याच्यामध्ये तसंही काही लेवल नव्हती आणि इम्पॉर्टंट लेवल दिसत नव्हती. त्या अकॉर्डिंग मी ह्याच्यावर लावला. यामध्ये पण जेव्हा हा रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झालेला आहे. त्यानंतर पुन्हा जो ट्रेंड आहे तो चेंज केला आणि अपसाईडला मोमेंटम दाखवलेला आहे. एक्झॅक्टली निफ्टीने पण जो डे हाय आहे तो टच केलेला आहे. हे जे सेलर आहे यांना टार्गेट केलं, त्यानंतर पुन्हा डाऊन साईडला आलेला आहे. निफ्टीमध्ये पण जो रिव्हर्सल सेटअप आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे, बट आपण बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे, कारण की आज त्याची एक्सपायरी होती. प्रीमियम जे होती ज्या प्रकारे मी सांगितलं खूप मोठे होते, त्या अकॉर्डिंग मी त्याला एक्झिक्यूट केलं. ह्याच्यामध्ये पण ज्यांनी ट्रेड घेतलेला असेल त्यांचं जे टार्गेट आहे ते ऑलरेडी डन झालेलं असेल, कारण की इथे आणि इथे प्रॉपरली यांनी जो लेवल आहे तो रिस्पेक्ट केला. जी डॉमिनेट कॅन्डल होती ही पण प्रॉपरली इथे रिस्पेक्ट झालेली आहे. जनरली मी थर्ड ट्रेड घेत नाही, बट बँक निफ्टीमध्ये जो सेटअप होता तो प्रॉपरली दिसत होता आणि जी स्पेस होती ती क्लिअर दिसत होती. त्या अकॉर्डिंग मी थर्ड ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तर निफ्टीमध्ये आपण सेटअप अकॉर्डिंग जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो एक्झॅक्टली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपला जो ट्रेलिंग इथे येऊन पोहोचलेला होता तो जेव्हा इथनं रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झालेला आहे. त्यानंतर तर ही मोमेंट आपण कॅप्चर केलेली नाही आहे. रिव्हर्सलच्या प्रकारे मी सांगितलं की आपण बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केला, याला इग्नोर केलं. तर इथे तुम्हाला दोन्ही पण इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील आणि जे पण आपण 3 ट्रेड घेतले, 2 बँक निफ्टीमध्ये आणि 1 निफ्टीमध्ये, ते पण इथे क्लिअर झालेले असतील. तर याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:55 तिथे मी बँक निफ्टीचा 46,200चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 250 आणि ह्यानंतर सेम ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये सेम कॅन्डलमध्ये आपण निफ्टी एक्झिक्यूट केलेला आहे, तो पण 9:55 झाला. 10-12 सेकंड थोडंसं लेट आहे. तिथे मी निफ्टीचा 21,750चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 156 आणि जेव्हा हे 2 ट्रेड सुरू होते तर याच्यामध्ये फर्स्ट जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे निफ्टीचा 10:57 21,750चा सी तो झालेला आहे 108 यानंतर लगेचच 2 मिनिटांनी बँक निफ्टी बुक झालेला आहे 10:59 46,200चा सी तो झालेला आहे 93 त्यानंतर रिव्हर्सल सेटअप जो आपण ॲक्टिवेट केलेला आहे डे हायवर तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे बँक निफ्टीमध्ये 1:50 तिथे मी बँक निफ्टीचा 46,300चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 223 आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो एक्झॅक्टली बुक झालेला आहे 3:01 46,300चा सी तो झालेला आहे 55 तर आज आपण 3 ट्रेड एक्झिक्यूट केले. तिन्ही सेटअप अकॉर्डिंग होते. फर्स्ट जे होतं ते ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये होतं, जे की दोन्ही इंडायसेसमध्ये सेम टायमिंगवर होते. त्यानंतर आपण रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट केलेला आहे, जो की बँक निफ्टीमध्ये आपण एक्झिक्यूट केलेला होता. तिन्ही जे ट्रेड होते ते टोटली आपण लाईव्हमध्ये डिस्कस केलेले आहे. काय सायकोलॉजी होती ते पण आपण डिस्कस केलेली आहे. होप करू तुम्हाला ते समजलेली असेल. अजूनपर्यंत आपल्या लाईव्हमध्ये जे जॉईन नसतील आणि ज्यांना जॉईन करायचं असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता आणि पूर्ण डिटेल तिथे घेऊ शकता. कशाप्रकारे लाईव्ह आपण करतो, काय त्याचा क्रायटेरिया आहे तो मी त्या ग्रुपमध्ये एक्सप्लेन करतो. तर ज्यांना पण जॉईन करायचं असेल तर ते ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. पूर्ण डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या तिन्ही ट्रेडचे अपडेट क्लिअर झालेले असतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.